वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण दुसरी सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. विषय आहे राज्यशास्त्र. दुसरी सत्र परीक्षा 2023-24 म्हणजे या वर्षीची प्रश्नपत्रिका. इयत्ता 11वी कला शाखा आणि आजच झालेला हा पेपर आहे. ही नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्हाला उपयोगी होईल. 80 गुण आहेत आणि 3 तासाचा वेळ आहे ही प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी. एक सराव म्हणून तुम्ही ही नक्की सोडवा. सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात. 3. प्रत्येक प्रश्नांच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. तिसरी महत्त्वाची सूचना सर्व विषयात वापरायची. प्रत्येक नवीन प्रश्न म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे पहिला, दुसरा, तिसरा हे नवीन पानावर लिहायचे आहेत. चला तर पाहूया. इयत्ता 11वी कला शाखेची राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका. याची उत्तरपत्रिका मी लवकरच तयार करून देईल, तोपर्यंत तुम्ही ही सोडवा. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इथे म्हटलेले आहे विधाने पूर्ण करा म्हणजे पूर्ण विधान लिहायचं आहे. त्यामध्ये उत्तराचा अचूक पर्याय लिहायचा आहे. उत्तराखाली 2 सिस्पेन्सिलने रेषा मारायच्या. फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही. 5 गुण आहेत. 1. सर्व नागरिक हे टिंबटिंब सभासद असतात. पर्याय दिलेले आहेत. राज्याचे, राष्ट्राचे, समाजाचे, कुटुंबाचे. 2. ऑन लिबर्टी हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. पर्याय रॉबर्ट नॉझिक, थॉमस हॉब्स, J.S. मिल. 3. इसवी सन 1885 टिंबटिंब या राजकीय पक्षाची स्थापना झाली. पर्याय रिपब्लिकन पार्टी, डेमोक्रॅटिक पार्टी, लेबर पार्टी, इंडियन नॅशनल काँग्रेस. 4. 1949 टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली चीन कम्युनिस्ट राष्ट्र झाले. पर्याय क्रुश्चेव, माओ झेडॉंग, जोसेफ स्टॅलिन, हो ची मिन्ह. 5. सन टिंबटिंबमध्ये सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. पर्याय 1985, 1989, 1991, 1995. अचूक पर्याय निवडून विधान पूर्ण लिहायचे. लवकरच याची उत्तरपत्रिका मी तयार करून देईल. ब. प्रश्न. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. एक जोडी चुकलेली आहे, ओळखायची, दुरुस्त करायची, परत लिहायचं. 3 गुण. 1. अ. गमाल अब्दुल नासेर, इजिप्त. ब. क्वामे नक्रुमा, घाना. क. सुकार्नो, युगोस्लाविया. या गटामध्ये जी चुकीची जोडी आहे ती दुरुस्त करून लिहायची. 2. अ. मॅग्ना कार्टा, इंग्लंड. ब. नकाराधिकार, युनायटेड किंगडम. क. केशवानंद भारती खटला, संविधानाची मूळ चौकट. 3रा गट. अ. कौटिल्य, अर्थशास्त्र. ब. अरिस्टॉटल, द पॉलिटिक्स. क. मेकॅव्हेली, रिपब्लिकन. इथे एक जोडी चुकलेली आहे, प्रत्येक गटात दुरुस्त करून लिहायची. 3 गुण आहेत. क. प्रश्न. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इथे पण विधान पूर्ण करायचे उत्तरासह. 4 गुण आहेत. 1. भारतात अस्पृश्यता निवारणासाठी कायदे करण्यात आले. कारण. आता पर्याय दिलेले आहेत कारणांचे. अ. अस्पृश्यता ही राजकीय संकल्पना आहे. ब. अस्पृश्यता ही कायदेशीर संकल्पना आहे. क. कायद्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता नियंत्रित केली जाते. 2. नीती आयोगाला भारत सरकारचा विचार गट म्हणतात. कारण. पर्याय अ. तो विशेष सरकारी कार्य पार पाडतो. ब. तो भारत सरकारसाठी दीर्घकालीन योजना आणि कार्यक्रम आखतो. क. तो प्रशासनासाठी नागरी सेवकांची भरती करतो. अचूक पर्याय निवडायचे, कारण निवडायचे आणि विधान पूर्ण लिहायचे. क्रमांक 3. विकास प्रक्रियेत लोकसहभाग आवश्यक असतो. पर्याय अ. त्यातून लोकांना रोजगार मिळतो. ब. त्यातून दारिद्र्य निर्मूलन होते. क. विकास ही सामाजिक व आर्थिक बदलांची प्रक्रिया आहे. क्रमांक 4. सागरी नाकेबंदी म्हणजे. पर्याय अ. जहाजांना बंदरात प्रवेश देणे. ब. जहाजांना देशात प्रवेश देणे. क. जहाजांना बंदरात अथवा देशात प्रवेश करण्यास रोखते. अचूक उत्तर निवडून विधान पूर्ण लिहायचं. ड. प्रश्न आहे. दिलेल्या विधानाकरता समर्पक संकल्पना लिहा. 4 गुण आहेत. 1. अमेरिका सोव्हिएत रशिया दरम्यान तणाव. एका शब्दातच उत्तरे संकल्पना लिहायची.
2 प्रत्येक भारतीयास अद्वितीय ओळख क्रमांक. 3 न्यायाधीशांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया. 4 प्रत्येक नागरिकास राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार आहे असा समतेचा प्रकार. समर्पक अशी संकल्पना लिहायची. 4 पैकी 4, 4 गुण. ई प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. म्हणजे विसंगत आहे गटामध्ये, तो शब्द ओळखून लिहायचा. 4 गुण. पहिला गट आहे इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, प्रजासत्ताक आयर्लंड. 2 अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार. 4 आमसभा, सुरक्षा परिषद, विश्वस्त परिषद, जागतिक आरोग्य संघटना. 4 घाना, इजिप्त, युगोस्लाविया, चीन. गटात न बसणारा शब्द ओळखून लिहायचा. 4 पैकी 4. प्रश्न क्रमांक 2. अ खालील संकल्पना चित्र पूर्ण करायचे 4 गुणांच्यासाठी आणि विषय दिलेला आहे विकास प्रशासनाची वैशिष्ट्य. 4 वैशिष्ट्ये लिहायची. 1, 2, 3 आणि 4. 4 वैशिष्ट्ये लिहायची 4 गुणांच्यासाठी. विकास प्रशासनाची वैशिष्ट्ये. ब प्रश्न आहे, खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण आहेत. आणि नकाशा आहे सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतरचे देश, की सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि नंतर निर्माण झाले देश. हा नकाशा आहे. इथे स्लाईडवर जरी अस्पष्ट दिसत असेल, पुस्तकात तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. आणि त्यावर प्रश्न कोणते विचारलेले आहेत तर पाहूया. हा नकाशा होता सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतरचे देश आणि त्यावर प्रश्न पहिला, पूर्वीच्या सोव्हिएत रशियामधील कोणत्याही 3 राष्ट्रांची नावे लिहा. 3 राष्ट्रांची नावं लिहिली की ते 3 गुण मिळतील. आणि दुसरा प्रश्न आहे, वरील नकाशा वाचन करून त्यातील 2 समुद्रांची नावं लिहायची. 2 समुद्रांची नावं लिहिली की ते 2 गुण. असं 5 गुणांचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने चूक बरोबर ते कारण लिहायचे. कोणतेही 5 सोडवायचे. 7 पैकी 10 गुण. म्हणजे 1 कारण लिहायला 2 गुण. 1 लोकशाहीमध्ये समता नाकारली जाते. 2 दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या भारतासारख्या देशांना विकसनशील देश असे म्हणतात. 3 भारतात संसदीय शासन पद्धत अस्तित्वात आहे. 4 शीतयुद्ध हे प्रत्यक्ष युद्ध असते. 5 प्रशासनातील पहिला टप्पा हा कर्मचारी भरतीचा असतो. 6 दुसऱ्या महायुद्धानंतर अलिप्ततावादी चळवळीचा उदय झाला. 7 बर्लिनची भिंत 1962 मध्ये बांधली. आता हे चुकीबरोबर पण लिहायचे आणि त्याचं कारण पण लिहायचं. 7 पैकी 5 सोडवायचे. 10 गुण. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 दिले, 3 सोडवायचे आहेत आणि 9 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1 आमसभा आणि सुरक्षा परिषद. 2 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय. 3 शासकीय आणि बिगर शासकीय संघटना. 4 शीतयुद्ध आणि अलिप्ततावादी चळवळ. 5 ग्रामीण प्रशासन आणि शहरी प्रशासन. 5 पैकी 3 सोडवायचे. 9 गुण. प्रश्न क्रमांक 5. खालील विषयांवर तुमचे मत 25 ते 30 शब्दात लिहा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 12 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1 मतदारांना मतदानासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित करता येईल यासाठी उपाय सुचवा. 2 आजच्या काळात न्यायालयीन सक्रियता महत्त्वाची आहे. आपले मत नोंदवा. 3 विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे. आपले मत नोंदवा. 4 शीतयुद्धाच्या काळात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपले मत नोंदवा. 5 दबाव गट हे राजकीय पक्षापेक्षा भिन्न आहेत. 5 पैकी 3 सोडवायचे. 12 गुण. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 सोडवायचे आणि 10 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 4 पैकी 2 सोडवायचे. 1 नीती आयोगाची थोडक्यात माहिती लिहा. 2 प्रादेशिकतावाद ही संकल्पना स्पष्ट करा. 3 सार्वजनिक धोरण निर्मितीचे टप्पे स्पष्ट करा. 4 भारतातील पक्षपद्धतीचा संक्षिप्त आढावा घ्या. 4 पैकी 2 सोडवायचे. 10 गुण. प्रश्न 7 शेवटचा. खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 150 ते 200 शब्दात लिहा. कोणताही एकच सोडवायचा आहे. 2 पैकी 10 गुण आहेत. पहिला प्रश्न, दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम विशद करा. त्यासाठी मुद्दे दिलेले आहेत. अ युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट. ब युरोपाची विभागणी. क विचारप्रणाली. ड वसाहतवादाचा शेवट. दुसरा प्रश्न, न्यायालयीन पुनर्विलोकन प्रक्रिया स्पष्ट करा. मुद्दे आहेत. अ न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अर्थ. ब आवश्यकता. क सुरुवात कधी आणि कोठे झाली. ड भारतीय संदर्भ. 2 पैकी एकच सोडवायचा आहे. 10 गुण आहेत.
लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ देखील मी घेऊन येईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. प्रश्नपत्रिका आहेत मागील वर्षांच्या, उत्तरपत्रिकाही आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठी शुभेच्छा.